म्हणजे रावणाकडं सगळं चांगलं होता, अहंकार होता तो फक्त त्याच्याकडे. त्याने 4 पण केले होते. आठवलं म्हणून भाग सांगतो. महाराज त्याने 4 पण केले होते. काय काय बघा. पहिलं पण स्वर्गाला शिडी लावणार म्हटलेला. दुसरं पण समुद्रातलं पाणी गोड करणार म्हटलेला. तिसरं पण 9 देवांना बंदी करणार म्हटलेला. आणि चौथं पण लंका सोन्याची करणार म्हटलेला. असेल नसेल तो भाग बघा. पण त्यानं चौथं पण पूर्ण केला, सोन्याची लंका केला. परत 9 देवांना बंदी केला होता. 9 ग्रह होते ना, त्या एक एक ग्रहांना एक एक पायरीवरती ठेवला होता. आणि 9व्या पायरीवर आपण बसायचा. आणि 9व्या पायरीवर शनिदेवाला ठेवलेला. म्हणजे या सगळ्यांना त्यानं बंदिस्त केला होता. अशा 9 देवांना बंदिस्त करणारा रावण 2 पण पूर्ण केला, पण तिसरं आणि चौथं पण पूर्ण झालं नाही. तिसरं पण कुठलं होतं? समुद्रातलं पाणी गोड करणार म्हटलेला. समुद्रातलं पाणी गोड झालं नाही, बरं झालं. का माहितीये? का माहितीये? पाणी टिकलं नसतं. गोड पाणी टिकतं का? 2 उदाहरण देतो. एक महिलांचं एक उदाहरण देतो. पहिला, तुम्ही लोणचं घालता ना, लोणचं घातल्यानंतर बघा, जेवढं तुम्ही गोड कराल तेवढं लोणचं कमी टिकतं. जेवढं लोणचं खारट, बरोबर आहे की नाही? तोंडाला पाणी नाही सुटलं, तुम्हाला नाही सुटणार, आम्हाला सगळ्यांना सुटतं असं. मग बघा, जेवढं लोणचं खारट तेवढं लोणचं जास्त टिकतं ना. म्हणून खारट समुद्राचं पाणी आहे म्हणून टिकलं. आता इकडे आपल्याकडे आपला देह है ना, आपल्याला जर घाम आला तर आपला आपण घाम उगाच जरासं चाटून बघायचं, खारट असतं नाही मरत. जर तोच जरा घाम गोड आला त्याला शुगर झाली म्हणायची. आणि जर शुगर झालेलं शरीर टिकत नाही. म्हणून खाराय बरं आहे, म्हणून ते पण झालं नाही, बरं झालं त्याचं पण. आणि चौथं पण रावणाचं होतं, स्वर्गाला शिडी लावणार होता. ते पण काय झालं नाही. झालं असतं तर बरं झालं असतं. श्रीलंकेला गेलो असतो आपण सगळेजण. हाँगकाँग, मलेशिया, इकडं तिकडं जायचं सोडून श्रीलंका कशाला? स्वर्गाला जायला नाही, नुसतं शिडी बघून यायला. कोण जाणार आहे तेवढं? फक्त शिडी बघायचं. हाय बाबा, स्वर्ग हाय, दिसत्या शिडी, कधी तर जाऊया इकडे. परत आलो असतो आपण भारतात है ना. म्हणून त्यानं ती पूर्ण झाली नाही आहे. म्हणून